तयाच मानव म्हणावे का? सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नाळगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला. नंतर त्यांना हळूहळू कळायला लागलं की ज्या माणसाची माझा विवाह झाला आहे तो साधा सुद्धा नाहीये, तो आपल्या देशाला, आपल्या जगाला नवी ऊर्जा देणारा क्रांतीसूर्यच आहे. स्त्रीला आपल्या घराचा उंबरठा ओलांडायची सुद्धा प्रथा नव्हती. तेव्हा क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी स्त्रीला शिकवण्याचा निश्चय केला. स्त्री पुरुष उच्च नीच असा अगदी भेदभावच होता. तेव्हा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा प्रसार करायचा हा निश्चय केला. तो शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना हरार नावाची एक ब्रिटिश मॅडम भेटली. त्यांना म्हणू लागली, ज्योतिबा फुले, तुम्ही शिक्षणाचा प्रसार करत आहे, पण मात्र तुमच्या स्त्रिया घराचा उंबरठा ओलांडून तुम्ही येऊ देत नाही, मग काय प्रसार करता? सो बॅड मिस्टर फुले. तेव्हा ज्योतिबा फुले यांनी मनाशी निश्चय केला आणि सावित्रीबाई फुले यांना आता शिकवायचं. तेव्हा त्यांनी पाटी घेतली, पेन्सिल घेतलं, वही घेतली, पेन घेतलं आणि घरामध्ये येतात साऊ साऊ अशा नावानं सावित्रीबाईला आवाज दिला. तेव्हा सावित्रीबाई, काय झालं ग बाई म्हणून ते धावत आल्या. धावत आल्यानंतर तेव्हा तो सावित्रीबाईला सांगू लागला, सावित्री, आता तुला शिकावे लागेल. तेव्हा त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. काना, मात्रा, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, बेक कबे, बेदुनी चार, बेत्रिक सात हाच त्यांचा शिक्षणाचा ध्यास ठरला. तेव्हा सावित्रीबाई हा लिहायला शिकल्या, वाचायला शिकल्या. एवढंच नव्हे तर ते काव्य सुद्धा रचू लागल्या. 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. त्या आपल्या जगाच्या पहिली शिक्षिका झाल्या आणि मुख्याध्यापक सुद्धा झाल्या. अरे शेळफट्यासारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा, मग तुमचं नाव मात्र नक्कीच होईल, सावित्रीबाई फुले मुलींना शिकवायला जात असताना त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड, माती एवढेच नव्हे तर बाळांनो, ते उर्मुट लोक त्यांना शिवागाळी सुद्धा करायच्या. सावित्रीबाईनं ते खूप सहन केलं, पण सहन करण्याची सुद्धा एक सीमा असते. ती आता सावित्रीबाईची संपलेली होती. त्यांच्या जीवनाशी एक प्रसंग आहे. ते मुलींना शिकवत जात असताना त्यांच्या समोर एक जिटिंगर समोर येतो. तो सावित्रीला म्हणतो, तू आता मुली बाळांना शिकवणं आता आमच्या बंद कर, नाहीतर तुझी स्वतःची अभिप्रेरी आहे का शिक्षणकार आहे. कदाचित त्या जटिंगराला माहीत नसावं की हीच कन्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलेली असावी. सावित्रीबाईने आपला पदर खेचला, हातातल्या बांगड्या कोपराशी करत सावित्रीबाईने धाडकन त्याच्या एक थोबाडात मारलं आणि त्याला सुनावलं, ए जटिंगरा, तू आत्ताच आलास म्हणून तुला सोडून देते. तू आता समोर आलास म्हणून मी काय करते, तुला सोडून देते. पुन्हा जर माझ्या वाटेला आलास तर तुझ्या रक्तानेच मी माझ्या शाळेचा बोर्ड रंगवीन. पुन्हा जर तू माझ्या वाटेला आलास तर तुझ्याच रक्ताने माझ्या शाळेचा बोर्ड रंगवीन. म्हणून सावित्रीबाईंनी जी सती प्रथा होती तेही बंद केल्या. त्यात मुलीचा काय दोष आहे? तिचा नवरा मेला की त्या काळी मुलींनाही जायला जायचं. मग या समाजाला सर्व तिला समजावून सांगितलं यामध्ये मुलींचा काय दोष आहे. असं करत असताना काशीबाई नावाची एक विधवा महिला होती. त्या विधवा महिलेचा यशवंत नावाचा मुलगा सावित्रीबाईने दत्तक घेतला. सावित्रीबाईने यशवंताला खूप शिकवलं, वाचवलं आणि डॉक्टर बनवलं. काळ पलटत जात होता. पुण्यामध्ये प्लेग नावाचा हा संसर्गजन्य रोग आलेला होता. प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे हे सावित्रीला माहीत होताच सावित्रीने आपल्या मुलाला फोन केला, यशवंता, आता तुला परत यावे लागेल मला आपल्या गावाकडे आणि पुण्यामध्ये हॉस्पिटल उभा करावे लागेल. तेव्हा यशवंत परत आला, हॉस्पिटल उभा केलं आणि प्लेग रोग
झालेल्या रोगांच्या माणसाला ते उपचार करू लागले. सावित्रीबाईला माहित होतं हा तो संसर्गजन्य रोग आहे, तो मला होईलच. मग सावित्रीबाईने हा विचार केला, आपण आतापर्यंत जगलो तर समाजासाठी, आणि मरण सुद्धा जर आलं तर हे मरणा मी तुझं प्रेमाने स्वागत करीन. म्हणून सावित्रीबाईने निश्चय केला. सावित्रीच्या त्या सावित्रीबाई झाल्या, सावित्रीबाईच्या त्या सावित्रीमाई झाल्या. असे करता करता त्यांनी मुलींसाठी 18 शाळा उभा केल्या. मग सावित्रीबाईंना खूप आनंद होत होता, कारण का आता माझ्या आयाबाया शिकत आहे. विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना सूत्र खचले, आणि इतके सगळे अनर्थ एका अविद्येनेच केले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येनेच केले. म्हणून मुली वाचवा, मुलीला शिकवा, आपला देश साक्षर बनवा. तेव्हाच बाळांनो, जर एक मुलगा शिकला, बाळांनो जर एक मुलगा शिकला तर काय होतं, तो फक्त एकटाच शहाणा होतो. काय होतं, फक्त एकटाच शहाणा होतो. जर मुलगी शिकली तर अख्खं घर शहाणं होतं, अख्खं घर शहाणं होतं. म्हणून सर्वांनी मुलीला शिकवा आणि आपला देश निरक्षण करा. सावित्रीबाई फुले होत्या म्हणून मी आज तुमच्या समोर 2 शब्द व्यक्त केले. त्यांच्या कार्याबद्दल मी कोटी कोटी वंदन करते आणि 2 शब्द इथे संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.